एक एम्बार्क मोटर वर्ल्ड कंपनीतर्फे एक बोल्ड सिरीज, एक बोल्ड रूट नावाचं एक ऑल वुमेन रोड ट्रिप आपण ही सिरीज चालू करतोय. त्या सिरीज खाली आपण खूप महिलांना प्रोत्साहन देऊन एनकरेज करून त्यांना घराबाहेर पडायला मदत करणार, भाग पाडणार आहोत. त्या इनिशिएटिव्ह खाली पहिला आपला आहे काश्मीर टू कन्याकुमारी, जे 8 मार्चला इंटरनॅशनल वुमेन्स डेला चालू होत आहे आणि ते श्रीनगरवरनं चालू होऊन कन्याकुमारीपर्यंत 50हून अधिक महिला 3700 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. पहिल्यांदा तर हाऊसवाईफ येणार आहेत, काही हाऊसवाईफ आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही बिझनेस वुमन्स आहेत, त्याच्यानंतर काही शैक्षणिक क्षेत्रात आहेत, त्याच्यानंतर रॅली ड्रायव्हर्स आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातनं तशा महिला आमच्याशी जुडलेल्या आहेत. नक्कीच आम्हाला हा अभिमान आहे की वुमन्स डेच्या दिवशी आम्ही इतक्या साऱ्या वुमन्सला प्राऊडपणे घेऊन जातोय आणि त्याचं वुमन पॉवर वी जस्ट वॉन्ट टू शो टू एव्हरीवन. आपल्याकडे सगळ्याच काय म्हणतात वयोगटाच्या आणि सगळ्या बॅकग्राऊंडच्या बायका प्रवास करतात आणि आमचा हाच प्रयत्न असतो की जास्तीत जास्त महिलांना ही संधी मिळावी, कारण अशा ट्रिप्सला आल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना एक नवीन मैत्रिणी भेटतात आणि त्यामुळे त्यांना खूप वेगळं प्रोत्साहन मिळतं आणि हाच आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून ही काश्मीर टू कन्याकुमारी ट्रिप आम्ही आयोजित केली आहे. मुंबईसाठी आपल्याला खूप जगभरातनं आणि देशातनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खूप महिलांनी ह्याच्यात भाग घ्यायचा ठरवलं आहे. खूप मुंबईतनं महाराष्ट्रातनं पण खूप रिस्पॉन्स आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक इकडनं बऱ्याच महिलांनी जॉईन करायचं ठरवलं आहे आणि नागपूर हे जे सेंटर पॉईंट आहे या पूर्ण जर्नीचा, तिकडे आपण एक चांगला कार्यक्रम करणार आहोत. तिकडेही आपण फ्लॅग ऑफ आणि करणार आहोत. हॉस्पिटल आहे तिथे आमचं एक व्हिजिट ठेवली आम्ही, त्यामुळे तिथल्या महिलांशी आम्ही सगळ्या हितगुज करून त्यांचे काही प्रश्न सोडवता आले तर त्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही मेमोग्राफी टेस्ट आहे ना बऱ्याच महिलांची आधी मी केलेली आहेत. आम्ही त्यात माझ्या अंत्योदयमध्ये मी करत असते, पण आत्ता ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये तर ते होणार नाही, पण त्याचा अवेअरनेसमुळे आम्ही 3-4 म्हणजे जेव्हा टेस्ट करतो छोट्या आपण म्हणू की छोट्या झोपडपट्टीत वगैरे जेव्हा करतो लोकांचे, त्याच्यात आम्हाला हा तर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करत असतो, पण त्याच्यातून 4-5 महिलांना आम्ही त्यांना ॲक्च्युअल होता आणि त्याच्यातून आम्ही त्यांना बरं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एखाद्या घराचं आपण एक घर तुटण्याच्या ज्या परिस्थितीत असतं त्याला वाचवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहे आणि अजून ह्याच्यापुढे करत राहू.